नमस्कार महाराष्ट्र, मी सुबोध कांबळे. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आता आपण आहोत कर्जत सबर्बन रेल्वे स्टेशनच्या इथे. हा मार्ग सुरू होण्याची अधिकृत तारीख जाहीर झाली तरी या वर्षाच्या अखेरपर्यंत त्याची शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त प्रकल्पातून हा सुमारे 29 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग साकारला जात आहे. ह्यात आहे कर्जत रेल्वे स्टेशन, चौक आणि पनवेल अशी स्थानके येथे प्रस्तावित आहेत. प्रकल्पातील बोगदे, पूल आणि ट्रॅकची कामे प्रगत टप्प्यात पोहोचली आहेत. पनवेल जवळील इंटरचेंज सुविधा आणि सिग्नलिंग कामे निर्णायक अवस्थेत पोहोचलेली आहेत. पनवेल ठरणार आहे महत्त्वाचे इंटरचेंज. कर्जत लोकल सुरू झाल्यानंतर पनवेल हे महत्त्वाचे इंटरचेंज ठरणार आहे. त्यामुळे लोकल प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जात आहे, उंची सुधारली जात आहे. हे पहा, हे तुम्ही पाहता आहे कर्जत सबर्बन रेल्वे स्टेशन. ह्याचं हे काम कुठपर्यंत आलं आहे ते मी तुम्हाला दाखवायला आलेलो आहे. पहा, चला आता पुढे जाऊया आपण थोडं. हे बघा, त्या साईडला ब्रिज आहे, तिथून कर्जत रेल्वे स्टेशन जायला रस्ता आहे. आणि हा आहे कर्जत रेल्वे स्टेशन. हे बघा, ही याची दुसरी बाजू आहे आणि समोर तिकीट काउंटर आहे. आपण तिकडे जाऊया चला आता. तर तुम्ही पाहताय रस्त्याला धूळ खूप साचलेली आहे. समोर आहे तिकीट काउंटर आणि हे इकडे पाईप वगैरे आणून ठेवले आहेत, ते जे वरती लागणार आहेत ना. हे बघा, स्टेशनच्या वरती जे लागणार आहेत त्या साईडला ते पाईप वगैरे आणून ठेवलेले आहेत. चला आपण पुढे जाऊया हळूहळू. हे पहा, इथे कामगार काम करत आहेत आणि त्यांना तिकडे राहायची सोय देखील आहे. तर समोर आपण तिकीट काउंटरच्या इथं आलो. तर हे तिकीटाच स्टेशनचाच भाग आहे काहीतरी. चला आपण जाऊया आतमध्ये. बघा, हा इथे मला वाटतं इलेक्ट्रिकलचे सामान वगैरे असतात ना, ते ठेवणार मला वाटतं. हे बघा, तर हे बघा, आपण ह्या समोरच्या बिल्डिंगमध्ये देखील गेलो होतो. अजून त्याचं देखील काम चालू आहे. ह्या साईडला पार्किंग वगैरे होईल मोठी. हे मोठमोठे बघा लोखंडी खांब दिसत आहेत. हे पण स्टेशनच्याच कामाचे आहेत हे सर्व काही. हे बघा किती मोठमोठे आहेत बघा. चला पुढे जाऊया आता थोडं. चला, ही आता आहे तिसरी बिल्डिंग. आता हिचं पण काम कुठपर्यंत आलं पाहूया आपण आणि वरती थोडं टॉपला जाऊया. चला. तर इथे हे पायऱ्यांचं काम वगैरे करत आहेत बघा. वरती देखील तेच चालू आहे. तर आपल्याला वरती जायला मिळेल की नाही पाहूया. तर आता आपण हे बघा टॉपला आलेलो आहोत. हे बघा, कर्जत सबर्बन रेल्वे स्टेशन आहे हे पाहतोय आपण. बघा, हे समोर आपल्याला दिसतंय काम कुठपर्यंत आलं आहे बघा. तुम्हाला मी संपूर्ण दाखवतो. हे बघा, आता आपण कर्जत रेल्वे सबर्बनला आलेलो आहोत. हे संपूर्ण कर्जत रेल्वे स्टेशन आहे जे आता बनतं आहे. पहा, खूप वेळ लागेल तरी अजून. हे बघा, चला खाली जाऊया. तर हे बघा, ते खांब लावायचं काम चाललेलं आहे. बघ केवढा मोठा तो पोल आहे. त्याला आता ते वरती घेऊन व्यवस्थित वगैरे ॲडजस्ट करणार. हे बघा, ते बरंच काम बाकी आहे. खूप वेळ जाणार ह्याला पूर्ण व्हायला. हे बघा, हे पाहतो आपण कर्जत रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. हे पहा, बराच वेळ जाणार. 1 वर्षापेक्षा जास्त वेळ लागणार. थोडं आपण पुढे जाऊया, काय काय काम चाललं आहे पाहूया. चला. ते बघा, तिथून रेल्वे चालली आहे. हे छोटे छोटे पिलर बनवत आहेत आणि हे बघा, हे देखील बघा. चला. तर आपण बघा शेवटला आलेलो आहोत. हे आहे इथे संपतं आहे. आता आपण आहोत कर्जत रेल्वे स्टेशनला जे नवीन बनतं आहे. बघा, त्याचं काम कुठपर्यंत आलं आहे तुम्हाला मी दाखवतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, सुबोध कांबळे यूट्यूब चॅनलवरती. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आपण नवीन नवीन ठिकाणी जात राहणार आणि तुम्हाला व्हिडिओ असे दाखवत राहणार. बघा, हे पहा, बरंच काम बाकी आहे अजून. हे बघा,
रेल्वेचे ट्रॅक वगैरे आणून ठेवलेले आहेत. इकडे आंब्याची झाडं वगैरे आहेत. परिसर खूप छान आहे आणि जेव्हा रेल्वे स्टेशन बनेल तेव्हा खूप अजून सुंदर दिसेल. कर्जत सबअर्बन रेल्वे सेवा वाढवली किंवा सुधारली तर स्थानिक लोकांना अनेक प्रत्यक्षपणे फायदा होऊ शकतात. मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावतो. रोजच्या प्रवासात मोठी सोय होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथे नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्यांना जास्त गाड्या आणि कमी गर्दी मिळणार आहे. वेळेची बचत आणि प्रवास अधिक नियमित होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहेत. रेल्वे कनेक्टिव्हिटी चांगली झाली की कर्जतमध्ये लोक राहायला येण्याची मागणी वाढेल. त्यामुळे जमीन व घरांच्या किमती वाढू शकतात. स्थानिकांना भाडे प्रॉपर्टीमधून फायदा होऊ शकतो. तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, रोजगाराच्या संधी वाढतील. रेल्वे स्टेशन परिसरात दुकाने, हॉटेल, लॉज, ट्रान्सपोर्ट व्यवसाय वाढतील. स्थानिक युवकांना नोकरी आणि छोटे व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. पर्यटनाला चालना मिळेल. चौथी गोष्ट आहे, कर्जत आधीच नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. चांगली उपनगरीय सेवा म्हणजे विकेंडला जास्त पर्यटक येतील. फार्म हाऊस, रिसॉर्ट, ॲग्री टुरिझम व्यवसाय वाढतील. पाचवी गोष्ट, उद्योग आणि गुंतवणूक. चांगली कनेक्टिव्हिटी झाली की लहान उद्योग, वेअरहाऊस, लॉजिस्टिक्स प्रोजेक्ट येण्याची शक्यता आहेत. स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. सहावी गोष्ट, विद्यार्थ्यांसाठी फायदा. कॉलेज किंवा कोचिंगसाठी शहरात जाणे सोपे होईल. रोजचा प्रवास परवडणारा आणि सुरक्षित होईल. कर्जत फक्त गाव न राहता हळूहळू मिनी सिटी किंवा उपनगर म्हणून विकसित होऊ शकतो. कर्जतमध्ये हे कर्जत सबअर्बन रेल्वे स्टेशन सुरू झाल्यानंतर फक्त ट्रेन चालू होणं पुरेसं नाही. लोकांची शिस्त, नियोजन आणि स्थानिक सहभाग असेल तरच कर्जत हिल स्टेशन रोजगार केंद्र म्हणून खऱ्या अर्थाने प्रसिद्ध होऊ शकतो. लोकांनी कसं वागावं स्टेशनवर? रांगेत उभं राहणं, ढकलाढकली नाही, प्लास्टिक कचरा टाकू नये, महिलांचा आणि वयोवृद्धांचा आदर करायला पाहिजे, भांडण, राजकीय घोषणाबाजी टाळावी. कर्जत हिल स्टेशन असं प्रसिद्ध खूप होईल. तुम्हाला माहीतच आहे कर्जत हिल स्टेशन खूप प्रसिद्ध आहे. जवळच कर्जत हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. येथे जवळच आहे कोंडाला केव्ज, फोर्ट आहे, उल्हास व्हॅली आहे. तसेच इथं स्वच्छता राखली पाहिजे, ट्रॅकिंगची ट्रेनिंग दिली पाहिजे. लोकांनी कशी कामं मिळतील तर पर्यटन व्यवसाय होईल, होमस्टे होईल, रिसॉर्ट आहे, फार्म हाऊस भाड्याने दिलं पाहिजे, ट्रेकिंग गाईड्स दिलं पाहिजेत. खाद्य व्यवसाय खूप महत्त्वाचा इथे. खाद्य व्यवसाय, स्थानिक झुणका भाकर, वडापाव, मिसळ, स्टेशनजवळ स्वच्छ फूड स्टॉल. 3 ट्रान्सपोर्ट, ॲटो, शेअर रिक्षा, बाईक रेंटल, सायकल टूर. आणखीन छोटे उद्योगाबद्दल बोलावं झालं तर पॅकेजिंग, वेअरहाऊस, दूध, भाजीपाला पुरवठा. छोटे उद्योग तयार झाले पाहिजेत जसं की पॅकेजिंग, वेअरहाऊस, दूध, भाजीपाला पुरवठा हे सर्व करणारे पॅकेजिंग उद्योग इथे सुरू झाले पाहिजेत. आता दुपारचा 1 वाजायला आलं आहे. खूप ऊन आहे. आता आपल्याला जायचं आहे इथून बस पकडायला. तर इथं आपण जाताना पाहूया. हे सर्व साहित्य आणून ठेवलेले आहेत. बघा, रेल्वेचा प्रोजेक्ट खूप मोठा असतो. हे बघा, हे या साईडला आहे कर्जत रेल्वे स्टेशन. आता आपण रिटर्न जाऊया, जागा बघूया जायला. चला, तर आता आपण इथून जाऊया. बघा, कोणीही येऊ नका, ज्याला माहीत आहे त्यांनीच या. डेंजर आहे फुल इथे. बघा, अरे इथे इडलीवाला पण येतं. हे बघा, कुणाला इडली पाहिजे ते इडली पण घेऊ शकता इथून. हे बघा, हे आहे कर्जत. हे उचलणार हा, ही मशीन. हे भाई, जशी ही ट्रेन तिकडे चालली आहे पनवेलवरून, ही आपल्याला ह्या स्टेशनवर भेटेल. आता आपण आहोत कर्जत रेल्वे स्टेशनच्या इथे, कर्जत सबअर्बन रेल्वे स्टेशन. हे बघा, त्याचं काम चालू आहे. बघा कसे पाईप व्यवस्थित टॅग करून ठेवलेले आहेत ह्या मशीनने. दुपारचा 1 वाजलं आहे आणि मी आता कर्जत रेल्वे स्टेशनला आहे. समोर ते उचलत आहेत बघा, लावायला तिकडे.
है ना, ऑलमोस्ट अर्धा भाग आहे थोडा. हां, जाऊया पुढे आता आपण. हा तिथे लावला. हे बघा, हे प्लॅटफॉर्म झालेलं आहे है ना. मी आता कर्जत सबर्बन रेल्वे स्टेशनच्या इथे आहे. काम पाहिलं मी तुम्हाला आणि दाखवलं देखील मी. तरी अजून 1 वर्ष जाईल आहे की नाही, तरी 1 वर्षाच्या आतमध्ये होऊन जाईल. हे बघा, समोर पाहतोय आपण सर्व इलेक्ट्रिफिकेशनचं काम झालेलं आहे. लांब लांबपर्यंत आपण पाहतो आहे इलेक्ट्रिकलचं काम सर्व झालेलं आहे. आणि आत्ता आपण हा संपूर्ण पाहिलेला आहे आत्तापर्यंत पनवेल कर्जत सबर्बन रेल्वे लाईन. आता मी रेल्वे स्टेशनच्या खूप मध्यमध्ये आलेलो आहे. खूप मधोमधी आलेलो आहे. तर पाहू शकतो आपण किती काम झालेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा. हे बघा, प्लॅटफॉर्मचं काम चालू झालेलं आहे. हे बघा, प्लॅटफॉर्मचं काम चालू झालेलं आहे. बघा, हे बघा, पूर्ण स्टेशन बनलेलं आहे ऑलमोस्ट. हे बघा, आपण पाहतोय कर्जत सबर्बन रेल कॉरिडॉर. बघा, हे संपूर्ण पाहतो आपण कर्जत सबर्बन रेल्वे स्टेशन. हे बघा, कर्जत सबर्बन रेल्वे स्टेशन. कर्जत सबर्बन रेल्वे स्टेशनला आपण आता आहोत. पनवेल दाखवलं, आता आपण कर्जत दाखवणार आहोत सर्वांना. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनत घेतली आहे ह्या व्हिडिओसाठी मी आतापर्यंत. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.